नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स। मित्रांनो, मी आज आहे स्वामी समर्थ नगरी अक्कलकोटमध्ये। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त भरपूर आहेत। जे काही लोक मुंबई पुण्याहून येतात अथवा कुठूनही महाराष्ट्रभरून लोक अक्कलकोटला येतात, त्यांच्यासाठी एक व्हेज रेस्टॉरंट दाखवणार आहे। तर हे बघा, ही जो रस्ता दिसतो ही सोलापूरची रस्ता आहे। ही सोलापूरची रस्ता असं सरळ अक्कलकोटकडे जाणाराचे रस्ता आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराकडे ही रस्ता जाते। तर त्यातच जवळ तुम्हाला एक हॉटेल दिसेल, हॉटेल सोनाई व्हेज शुद्ध शाकाहारी। तर मी बघू शकता इथे। तर मी आता एंट्री करत आहे आणि हॉटेलमध्ये जाणार आहे। तर आज शुद्ध शाकाहारी हॉटेलचा आपण टेस्ट बघूया। तुमच्याकडे स्पेशल काय आहे? सोनाई व्हेज स्पेशल पनीर भाजी आहे। पनीर भाजी स्पेशल आहे। नमस्कार मालक। नमस्कार। आपलं नाव काय? सचिन मित्र। सचिन मित्र। ओके सर, हे हॉटेल किती वर्षापासून चालू आहे? हे हॉटेल आता 14 वर्ष झाले हॉटेलला। 14 वर्ष झाले। स्पेशल काय आहे हॉटेलची? आमचं महाराष्ट्रीयन थाळी आहे आणि पनीर टिक्का आहे आणि व्हेज चिल्ली मिली आहे। सगळे आमचं काय सगळं व्यवस्थित आहे, स्वच्छता आहे आणि प्युअर व्हेज आहे, नो ड्रिंक्स आहे, नो स्मोकिंग झोन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे। मी जेव्हापासून प्युअर व्हेज चालू केलो तेव्हापासून थोडे नॉनव्हेज वाले पण ते प्युअर व्हेज झाले अक्कलकोटमधले। पण ते लपवून छपवून देऊ राहिले, थोडे लोक बघून पण माझ्याकडे येऊ राहिले। पण आपले एक एक आहे आपलं व्हेज स्वच्छता आहे, स्वच्छता बाबतीत अतिशय नीट आणि क्लीन आहे। नीट अँड क्लीन आहे, नो स्मोकिंग झोन आहे, नो ड्रिंकिंग। एक विचारायचं होतं मला, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थसाठी भरपूर लोक येतात आणि त्यांच्यासाठी काय तुम्ही स्पेशल असं काय देता का? स्पेशल असं काय नाही। जेव्हा मी शेती करत होतो ना, आमच्या इथे 2 झाडं होते मोठे। लोक येऊन इथं स्वतः जेवण बनवून जेवत होते। मग त्यांनी काय म्हणले, तुम्ही स्वतःहून इथे एक हॉटेल चालू करा। त्या प्रेरणेने मी हॉटेल चालू केलं। इथं त्यांचं राहायची व्यवस्था पण होत होती, जेवणाची व्यवस्था प्लस पाण्याची व्यवस्था होत होती। आता पण थोडे लोक येतात, सकाळी येतात, ते लोक इथं थांबतात, टॉयलेटची व्यवस्था आहे इथं। म्हणजे थोडक्यात म्हणजे भक्तांनी तुम्हाला हॉटेल सुरू करायची आयडिया दिली? भक्तांनीच आम्हाला दिलेली आहे, त्यानुसार आम्ही चाललेलो आहे। आम्ही आज एक 7-8 कामगारांना पोहोचतोय, आम्ही पण त्यानुसार चाललेलो आहे। स्वामीची कृपा भरपूर आहे तुमच्यावरती? मग भरपूर कृपा आहे, स्वामींची कृपा भरपूर आहे, स्वामीमुळे चाललेलं आहे। अलीकडे ओघ वाढत चाललेला आहे, हॉटेल धंदा वाढत चाललेला आहे, खर्च वाढत चाललेला आहे, कॉम्पिटिशन चालू आहे। तरी पण आमचे जे कस्टमर आहेत ते पुढे 2-4 किलोमीटर जाऊन पण रिटर्न येऊन तुमच्याकडे आम्ही जून गेलो, तुमच्यासारखं जेवण कुठे नाही असं लागतं। आणि आमच्या इथे माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब पासून मोठे लोक येऊन इथं जेवण गेलेले आहे। मोठे लोक, वर्षा उसगावकर म्हणा, आपले वैशाली सावंत म्हणा, असले फिल्म स्टार वगैरे आणि मंगेशकर वगैरे फॅमिली सुद्धा आमच्याकडनं इथं जेवण मागून अनक्षितमध्ये त्यांना आम्ही देत होतो। तुमचं इंदोरकर महाराज तरी आमच्याकडनं 200 भाकरी, शेंगा चटणी वगैरे असं बांधून घेऊन जात होतं। अक्कलकोटची प्रॉपर थाळी काय आहे? प्रॉपर थाळी म्हणजे आपलं गावरान जेवण म्हणजे आपलं हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, आपलं धपाटे, आपलं शेंगाची पोळी, खवा पोळी कमी, बरोबर, शेंगाची पोळी आणि धपाटे खाशी येते आमची खास। टेस्ट कशी आहे तुमची व्हेज थाळीची? व्हेज थाळीची टेस्ट तुम्ही विचारला ना, आता कस्टमर घेऊन गेले, त्यांना विचारलं असतं तर, हे बघा मालकांना विचारलं कस्टमरला विचारलं ते गोष्ट वेगळी असते। कस्टमरला विचारलं तर प्रॉपर आन्सर भेटेल। म्हणजे कमी ऑइली असते, कमी सगळं व्यवस्थित, आपलं प्रॉपर न्यूट्रिएंट असते सगळी गोष्ट। छान आहे। तसं आम्ही जेवायलाच आलेलं आहे, तर जेवण झाल्यावर आपण त्याच्यावरती डिस्कस करूया। ओके, तर मित्रांनो, आता आमची मुलाखत झालेली आहे हॉटेल सोनाई रेस्टॉरंटच्या मालकासोबत आणि त्यांच्या शेफ सोबत, त्यांनी की ते काम करणं त्यांच्यासोबत, आणि आम्ही आमचे मित्र शरण बिराजदार, नागेंद्र डोंबराजे आणि मी स्वतः इथं आता ह्या टेस्ट प्युअर व्हेज टेस्ट पाहणार आहोत आणि की टेस्ट करणार आहोत, जेवणार आहोत आणि त्यानंतर आपण बघूया तर टेस्ट कशी आहे। तर मालक सांगितलेलं आहे की 15-16 वर्षाची ही हॉटेल आहे आणि स्पेशली म्हणजे या हॉटेल सुरू करण्यासाठी स्वामी समर्थ भक्तांनीच त्यांना आयडिया दिली। कारण सुरुवातीला इथं काही नव्हतं, लोक जास्त येत होते, 2 झाडे होते, त्यांचं स्वतःचे शेत होतं, झाडाखाली बसून लोक जेवण करत होते। मग त्यांनी त्या लोकांना थोडंफार
पाणी वगैरे दिल्यानंतर लोकांनी यांना आयडिया दिली की तुम्ही इथं हॉटेल सुरू का करत नाही. तर ते लोकांना आयडिया आल्याने हॉटेल सुरू केले. आज अविरत की कंटिन्युअसली 15-16 वर्ष झाले चांगले व्यवसाय, चांगले सेवा करतात स्वामींची. स्वामींची कृपाने त्यांचे सगळे चांगले चालले आणि स्वामींची कृपाने आमचं पण व्यवस्थित चाललंय. म्हणून आम्ही सगळे मित्र मिळून आज इकडं जेवण करण्यासाठी आलो. बघा मित्रांनो, आता प्लेट आलेले आहे आणि सोनाई प्युअर व्हेजमध्ये आम्ही बसलेलो आहोत. आणि हे बघा कांदे आणि लिंबू दिलेले आहेत आणि हे पेपर सॉल्ट आहे. आणि इथं बघू शकता श्री स्वामी समर्थ यांची फोटोने मेनू आहे. इकडे समोरची ही किचन आहे, बघू शकता तुम्ही. वाव, व्हेरी ब्युटिफुल, नाईस. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही मागवलेलं आहे शेंगा भाजी आणि पनीर मसाला आणि त्यासोबत त्याने दिलेलं एक गाजर आणि काकडी तुम्ही बघू शकता. आणि आपलं प्लेट रेडी झालेलं आहे. आम्ही त्यासोबत आता प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. आणि हे आपला तंदुरी भाकर आणि त्यासोबत चपाती पण आहे. वाह, सुपर, नाईस मित्रांनो. तर मित्रांनो, सोनाई हॉटेलमध्ये आपण जे मस्तपैकी व्हेज जेवण केलं, अतिशय सुंदर होतं, छान होता. आणि मालकाने आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे आणि जेवण टेस्टी आहे. तुम्ही जे कोणी लोक मुंबई पुण्याहून स्वामी समर्थला येतात, अक्कलकोटला जाताना लेफ्ट साईडला आणि सोलापूरला जाताना राईट साईडलाही हॉटेल आहे. तर तुम्ही ते येऊन अवश्य जेवण वगैरे करा. मालकाचा व्यवसाय चांगला चालावा म्हणून पण स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. चला मित्रांनो, आता जेवण वगैरे झाले. आता आम्ही आपल्या गावाकडे आता रवाना होणार आहे. आणि झाला आपला आजचं डिस्कशन आमच्या मित्राशी, जे काही आपण हेल्दी डिसिजन झाले, एकदम माइंड फ्रेश झाला, टेन्शन फ्री झालो आम्ही. कारण लई दिवसाने भेटलेलो होतो आम्ही. तिथं मंदिराजवळ बसलो आणि हॉटेलमध्ये जेवण केलो आणि एकदम मस्त वाटला. तर असंच नवीन नवीन चांगल्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.